शकतो आपण, कारण म्हणजे 3,101 उच्च दिलेले आहे. मागील 10 वर्षात एवढे उच्च नव्हते भाव दिलेला. ही भाव पण शक्य झाला. एक तर या कारखान्याची नव्या संचालक मंडळाने 28/5/25ला सूत्र हातात घेतली आम्ही सर्व नव्या टीमने, आणि त्यानंतर कारखान्यामध्ये सगळ्यांनी 21 लोक, सर्व अधिकारी, सर्व कामगार, सगळ्यांचे फार छान टीमवर्क चालले. कारखान्याचे कामकाज उत्तम चाललेले आणि आमचं उद्दिष्ट यंदा 12 लाख टन गाळप करायचं. आज छत्रपती कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना. आता पूर्वीचे दिवस परत आम्हाला आणायचे, तर त्या दृष्टीने सभासाला 2 पैसे मिळाले पाहिजे. हाऊस इतरत्र जाऊ नये, स्पर्धा खूप आहे. पण आम्ही आता हा भाव जाहीर केला आहे. येत्या 10 तारखेला आमची बिलं होतील 31 रुपयाप्रमाणे, आणि जानेवारीमध्ये जो खोडा होईल त्याला 100 रुपये अतिरिक्त अनुदान आहे सभासदांना. शिवाय गिटकेन उजो येणार आहे, म्हणजे जे सभासद नाहीत त्यांना सुद्धा जो सभासद भाव तोच गिटकेनला भाव असेल. मागे आम्ही सांगितले त्या पद्धतीने वजन चोख, पैसे रोग, छत्रपती उजव्या बिंदू, त्याच पद्धतीने नवीन टॅगलाईन आमची आहे की वेळेत धन आणि 1000 किलोचाच टन. फार महत्त्वाचे समजणाऱ्यांनाही समजते शेतकऱ्यांना. हा पहिला हप्ता आहे. 12ला गाळप झालं, रिकव्हरी 11पेक्षा जास्त मिळाली तर निश्चितपणे दिवाळीत आम्ही अधिकचे पैसे देऊ शकू याची मला खात्री आहे. अधिकचे पैसे सभासदांना आणि कामगारांना सुद्धा आम्ही चांगला बोनस देऊ याची आम्हाला खात्री आहे. हे उच्च देताना कारखाना कर्जबाजारी असताना आर्थिक जोखीम कशी व्यवस्थापन केली? कारखान्याला कर्ज आहे. प्रत्येक सहकारी साखर कारखाना पोत्या उचल घ्यायलाच लागते. त्या पद्धतीने आम्हाला पण आहे. गतवर्षी जी साखरेच्या पोत्या घेतलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व उचल निधी झालेली, इतर एक्सपान्शनचे कर्ज असेल किंवा इतर काय असतील, त्यासाठी आम्ही रिसर्च प्लॅनिंग केलेलं आहे की परतफेड वेळेत होईल, त्याची काही अडचण नाही. आणि मला अभिमान वाटतो सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, सन्माननीय कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतायत. त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा दोघांच्या सहकार्यामुळेच ते सर्व व्यवस्थित चाललेलं. काल माझे महसूल मंत्री हर्षवर्धन पाटील असे म्हणाले की 650 कोटी रुपयाचं कर्ज आहे, ते कर्ज पण कॉर्पोरेटच्या ताब्यात का? इतकं कर्ज नाही आहे. जे काय आहे ते आहे. आता या गोष्टी त्या प्रत्येक कारखान्याला काही ना प्रमाणात कर्ज असतं सहकारामध्ये. ह्यातून आम्ही निश्चितपणे बाहेर पडू. 1-2-3 सीझन झाले की आम्ही या कारखान्याची निश्चित जुन्या प्रगती, म्हणजे आमच्या कारखान्याची प्रगतीची वाटचाल आहे, निश्चितपणे आम्ही राखू शकू. आता रोजचं गाळप 8,000 प्लस आहे. म्हणजे या कारखान्यात चालू झाल्यापासून सातत्याने 8,000 गाळप होते. उत्तम रिकव्हरी आहे. तर आम्हाला खात्री आहे आम्हाला की आम्ही 12 लाख टन गाळप करू शकू. आणि कालचा 31 भाव जाहीर केल्यानंतर सभासदांमध्येच खूप एक आनंदाचं वातावरण आहे. शिवाय गेटकेन सभासद लोकसभा खूप भेटायला लागले, ते पण त्यांचा उष्टवून छत्रपतीला द्यायच्या मनस्थितीत आहेत. येत्या हंगामात कारखाना नवीन तांत्रिक काही उपाययोजना काय तांत्रिक कारखाना सुधारणा काय करणार चालले नवीन कारखान्यात ज्या काही अडीअडचणी होत्या त्या आम्ही केलं, म्हणूनच एक 8,000 प्लस या कारखाना चाललेला आहे. इतका कारखाना गेल्या 10 ते 15 वर्षात चालला नाही. सातत्याने 8,000 आणि एखाद्या दिवशी गाळप करणं ठीक आहे, पण सातत्याने तेवढं गाळप करणं हे अधिकारी कामगार सगळ्यांचंच फार मोठं कौशल्य आहे. आणि ज्या काही त्रुटी आहेत तांत्रिक ते आम्ही दूर केले तर राहिलेलं पुढच्या ऑफिसमध्ये करू. इथेनॉल प्लॅन्ट किंवा को जनरेशन व बायो CNC यासाठी स्वतंत्र प्रकल्प योजना आहेत. आमच्याकडे कोजन आहे. कोजनचा उत्तम प्रयोग चाललेले आहे. आमच्याकडे डिस्लरी नाही आहे अजून. आम्ही सध्या सी मोलेसच विकतोय, बगॅस विकतोय. बगॅसचं सेविंग चांगलं होतं आहे. म्हणजे बगॅस वीज निर्मिती करून सुद्धा आमच्याकडे बगॅस विक्रीला उपलब्ध झाला. ही सुद्धा गेल्या 8-10 वर्षात बगॅस विकला नव्हता, तो पण आता विक्री चालू झालेली. कारखाना टॉप 5 मध्ये जाण्यासाठी आपण काय सूत्र सर्वांनी ठरवले. आम्ही सर्व 21 जणांनी, आमचे 21 संचालक, आमचे कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी वर्ग सगळ्यांनी एकजुटीने काम करायला ठरवले. उत्तम टीमवर्क चाललेले आणि माझा कारखाना माझी जबाबदारी हे आमचं सूत्र आहे. तर प्रत्येकजण त्या दृष्टीने काम करतोय, अगदी टॉप लेवल ते अगदी बॉटमपर्यंत. प्रत्येकाला त्याच्या समस्या निराकरण होते. कोणाची काही अडचण आली तर आम्ही सगळी इथं अवेलेबल असतो. इथे कारखान्यावर आम्ही शिफ्ट केले आहेत सर्व संचालकांनी. आम्ही इथं बसतो राऊंड क्लॉक. अगदी इथल्या कारखान्याच्या गाडीवाला जर काही अडचण आली, लाईट नसली, पाणी नसली त्याच्या राहायच्या ठिकाणी,
तरी तो रात्री 12 वाजता म्हणलं ती मला फोन करतो किंवा काय संचालकाला करतो, कार्यक्रम संचालक करतो, ते आम्ही निवारण करतो. थोडक्यात एक छत्रपती आमचं कुटुंब आहे, हा परिवार आहे, सगळ्यांना आम्ही धरून कामकाज चाललेलं आहे.